पुढे काकू. मेजर नावा खानखोजे चित्रकला स्पर्धा 2025 वर्ष 41. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मावळ तालुका पातळीवरील आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचं आपण कलापिनीमध्ये आयोजन केलेलं आहे. रविवार दिनांक 5 जानेवारी 2025 रोजी या स्पर्धा घेण्यात येणार आहेत. आपल्या शाळेतील अधिकाधिक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. विद्यार्थ्यांची नावं आणि प्रवेश शुल्क दिनांक 3 जानेवारी 2025 पर्यंत पाठवावी. या चित्रकला स्पर्धा बाल चित्रकारांना मार्गदर्शन मिळावं यासाठी 5वी ते 10वी या विभागातील स्पर्धा प्राथमिक आणि अंतिम फेरी अशा होतील. बालवाडी ते इयत्ता 4थी खुला गट यासाठी एकच फेरी आहे, ती 5 जानेवारीला होईल. आणि 5वी ते 10वी विभागासाठी प्राथमिक फेरी ती पण 5 जानेवारीला होईल. कार्यशाळा, अंतिम फेरी आणि पारितोषिक वितरण समारंभ 12 जानेवारी 2025ला होईल. दुपारी 1 ते 3 कार्यशाळा आहे आणि 3 ते 4:30 अंतिम फेरी आणि 5:30 वाजता पूर्ण पारितोषिक वितरण समारंभ आहे. आणि विषय आणि त्यांची वेळ तुम्ही इथे जेव्हा पैसे भराल तेव्हा तुम्हाला कळेल. यानंतर डान्स मीडिया ग्रुप येतोय. डान्स तुझ्यामुळेच केलंय चेकिंग आणि साऊंड जातो ट्रेनिंग कॉम्पिटिशन. बरोबर आहे, सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. तुझ्यामुळेच केलंय चेकिंग आणि साऊंड जातो ट्रेनिंग कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांडिंग. झापक झुपुक वाजत राहतय ग, दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग, दिलात झापक झुपुक वाजत राहतय ग. सारे डांस फ्लोर पे आओ, मौका खास है, करनी जश्न की शुरुआत है. मस्ती भरी रात है, सोनी कुड़ियों का भी साथ है,
നാടിൻ നന്മകനെ പൊന്മകനെ മുത്തകവനെ ഇന്നും സൂര്യനും ചന്ദ്രനും ഒന്നായവനെ കാലം തത്ത് വച്ച രക്ഷകനെ സംഹാരകനെ ഞങ്ങൾ കണ്ണനായി വന്നവനെ ഭയമേ മാറിപ്പോയി അണ്ണൻ വന്നാലും വിട്ടുന്നില്ല ഇരുട്ടിൽ സിറ്റി വാടും രാജാവുക്ക് എല്ലാതും സുല്ല ഇവനെ കൊടുവാനായി ജനത്തിരക്ക് കാലം എടുത്തു വച്ച സ്വർഗം പോലും മണ്ണർപ്പേട്ട് खूपच एनर्जेटिक परफॉर्मन्स होता त्यांचा, पण आपण टाळ्या वाजवायला का कंजूसपणा करताय? वाजवा ना, आपल्या पाल्याला जोरदार टाळ्या देऊन त्यांना प्रोत्साहन द्यायचंय. आमचे परममित्र मंगेशजी साळुंखे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती याचं प्रशस्तीपत्र घेण्यासाठी बकरे काकांना विनंती करतो आणि पुराणी काकांना विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करूयात. मंगेश डान्स अकॅडमी सर्वांनी यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्यासाठी. Are you guys enjoying? Yes or no? What energy? त्याचप्रमाणे मावळ तालुक्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री बाळूभाऊ भेगडे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. त्याचप्रमाणे विनाताई यांना विनंती करतो की त्यांनी पुढील सूत्र हाती घ्यावी. अशा सुंदर कार्यक्रमामध्ये हा सत्कार समारंभ का असा अनेक जणांना प्रश्न पडू शकतो, पण त्याचं उत्तर तुम्हाला काही वेळातच मिळेल. आणि आपण ज्याची आतुरतेने वाट बघतोय तो पारूचा आदित्य म्हणजेच कोण, प्रसाद जवादे याचंही आगमन होणार आहे आणि लगेचच आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. पुरस्कारार्थी आहेत त्यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आणि सगळ्या ऑडियन्सला नम्र विनंती आहे की हा कार्यक्रम सुद्धा तितकाच रंगतदार आहे जेवढा आपला संपूर्ण हा कार्यक्रम चालू आहे. बाळाभाऊ तुमचं स्वागत. गडसिंग सर आणि सौ गडसिंग यांनाही विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर अनंत परांजपे कलापिनीचे अध्यक्ष अशोक बकरे आणि श्रीशैल गद्रे या सर्व मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. च्या वतीनं हर्षल पंडित यांना पुरस्कार आहे, ते थोड्याच वेळात येत आहेत. आणि दुसऱ्या पुरस्कारार्थी आहेत लोककलावती संगीताताई लाखे. तसंच आपल्या सगळ्यांचा लाडका आवडता अभिनेता प्रसाद जवादे याला देखील आज आपण पुरस्कृत करणार आहोत. आणि अन्य सगळे मान्यवर व्यासपीठावर स्थानापन्न झालेले आहेत. आज एक खूप चांगला योग आहे, तो म्हणजे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे कलापिनीच्या व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. खरं म्हणजे आज बाळाभाऊ हातात सापडणं हा अपूर्व योग असंच म्हणायला पाहिजे, कारण आज त्यांच्या घरासमोर त्यांच्या ऑफिससमोर चाहत्यांची रांग लागलेली असणार, पण तरीसुद्धा वेळात वेळ काढून ते इथे आलेले आहेत आणि सगळ्या कलाकारांना ते प्रोत्साहन देण्यासाठी आलेत. तर मी त्यांचं मनापासून स्वागत करते. आणि कलापिनीचे अध्यक्ष माननीय विनायक अभ्यंकर यांना सगळ्यांचं स्वागत करण्याची विनंती करते. टाळ्या. प्रसाद जवादे आणि सौ जवादे यांचं कलापिनीच्या मंचावर स्वागत. प्रसाद आणि अमृता तुम्हाला मी विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. प्रसाद जवादे हा आपल्या कलापिनीचाच बाल कलाकार
आणि अमृताचा नुकतंच नाटक आपण बघितलं, व्यावसायिक नाटक. आजच्या कलापिनी आणि कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या वर्षांत कार्यक्रमात उपस्थित राहिलेले माजी राज्यमंत्री आणि आजचे सेलिब्रिटी, म्हणजे प्रसाद तू सेलिब्रिटी तसं आहे, आणि आज आमच्या राज्यमंत्र्यांचा वाढदिवस आहे. तर मी कलापिनी परिवारातर्फे बाळाभाऊंना खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे उपस्थित असलेले गडसिंग साहेब, सौ गडसिंग, राजेशजी म्हस्के, त्याचप्रमाणे राजश्रीताई म्हस्के, त्याचप्रमाणे संगीताताई लाखे, त्याचप्रमाणे रेश्मा दळवीताई, त्याचप्रमाणे प्रसाद जवादे आणि सौ जवादे ना तर अमृता देशमुख. तर या आणि त्याचप्रमाणे कलापिनीचे खजिनदार श्री शैल गद्रे, सचिव हेमंतजी झेंडे, उपाध्यक्ष बकरे काका आणि आमचे कायम उत्सव मूर्ती असलेले कलापिनीचे विश्वस्त डॉक्टर परांजपे आणि सर्व उपस्थित कलाकार, प्रेक्षक या सगळ्यांचे मी खूप खूप स्वागत करतो आणि नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. बाळाभाऊ 4 दिवसापूर्वी मी भेगडे साहेबांकडे गेलो होतो, आम्ही डॉक्टर तेव्हा भेगडे साहेब म्हटले कुणाकुणाचा कार्यक्रम असतो, आणि नंतर म्हटले हा बाळाचा वाढदिवस असतो. आणि काय योग आहे बघा, तुम्ही भेगडे साहेबांच्या घरी पाया पडायला गेले आणि इथं आले, म्हणजे हा खरंच योग आहे. हा खूप वर्षांनी योग आलेला आहे. 10 वर्षापूर्वी तुम्ही एकदा कलापिनीत 31 डिसेंबरला आलेले होते. तर इथनं पुढं तुमचा वाढदिवस आहे, तो वेळात वेळ काढून इथं 6 ते 12 कार्यक्रम चालतो. तेवढ्या वेळात कधी उपस्थित राहिलात तरी आपण चालेल, अशी कलापिनीतर्फे तुम्हाला कायमस्वरूपी आमंत्रण मी देतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमात सगळे सहभागी कलाकार, आज 38 संस्था आहेत, त्या सगळ्यांचं मी परत एकदा अभिनंदन करतो. आणि माझ्या यानंतर डॉक्टर परांजपे सगळी माहिती देतील, त्यामुळे मी फक्त स्वागत करतो. धन्यवाद. कलापिनीचे विश्वस्त डॉक्टर अनंत परांजपे यांनी प्रास्ताविक करावं अशी मी विनंती करते. नमस्कार. रंगमंचावरील सर्व मान्यवर आणि आपण सगळे कलाकारांना प्रोत्साहन कायम देणारे तळेगाव रसिक यांचं सगळ्यांचं स्वागत करतो. जोरदार टाळ्या वाजवून आपण आनंद व्यक्त करूयात. मुख्य म्हणजे सुरुवातीला कैलासवासी शिवाजी भेगडे यांचं स्मरण करणं आवश्यक आहे. कारण ज्या वेळेला 31 डिसेंबरचा कार्यक्रम कृष्णराव भेगडे प्रतिष्ठान आणि कलापिनी यांच्या वतीनं 2002 साली सुरू झाला, त्यावेळेला शिवाजी भेगडे यांचं खूप मोलाचं सहकार्य लाभत होतं. त्यांची पुढची पिढीसुद्धा आता ॲक्टिव्ह आहे आणि तीसुद्धा या कार्यक्रमात उपस्थित होऊन या कार्यक्रमाला प्रोत्साहन देणार आहे. कृष्णरावजी भेगडे हे असं व्यक्तिमत्व आहे की सर्व तळेगावातल्या सर्व पक्षीय आणि सर्व प्रकारच्या विचारसरणीच्या लोकांना त्यांनी एकत्र काढलेलं आहे, समन्वय साधलेला आहे. आणि कलापिनीनी कृष्णराव भेगडे या प्रतिष्ठानाच्या बरोबर घेतलेल्या कार्यक्रमात हाच त्यांचा विचार आणि हाच त्यांचा वासा पुढे चालू ठेवलेला आहे. नुसतं तळेगावच नाही, तर तळेगाव, पिंपरी चिंचवड, पुणे, दापोडी या सगळीकडनं कलाकार या ठिकाणी येत आहेत. आणि सर्व शाळांमधले, सर्व संस्थांमधले मतभेद विसरून, की तळेगावात खरं सर्व संस्थांमध्ये मतभेद नाहीच आहेत, परंतु ते एकत्र येत आहेत आणि हे आपलं कार्य गेले 27 चालू आहे. राजेश म्हस्के आणि राजेश्री म्हस्के यांचं भरभक्कम सहकार्य या सगळ्या मंचाला लाभत असतं. मंच बांधणं सोपं आहे. मंच कलाकारांना उभारी देतो, कलाकार त्याच्यावर आपली कला सादर करतात, परंतु कलाकारांना सादर करण्यासाठी मंच भक्कम असावा लागतो. आणि तो भक्कमपणा राजेश्री आणि राजेश तुम्ही देताय. आणि मला खात्री आहे की आपल्या अधिकाधिक प्रोत्साहनाने जितका हा मंच अधिक भक्कम होईल
तेवढे अधिक कलाकार होतील. राजेश सर, मला सांगायला आनंद होतो की हळूहळू संख्या 100, 200, 300 आणि आज आपण जोऱ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात करू. आजच्या कलाकारांची संख्या 550 आहे. हा मला वाटतं विक्रम एक आहे कलाकारांचा की आज 550. प्रसाद जावदे हा करून बघतोय. 550 कलाकार या ठिकाणी आज आपली कला सादर करणार आहेत. गडसिंग सरांचंही मी स्वागत करतो. हरिश्चंद्र गडसिंग हे अत्यंत शांत, संयमी, रसिक, परंतु तेवढंच अत्यंत कर्तबगार असे व्यक्तिमत्व. कलापिनीच्या पाठीशी ते कायम उभे आहेत. आत्ता आपल्याला ज्या विंग्स दिसत आहेत त्यातल्या काही विंग्स गडसिंग सरांनी डोनेट केलेले आहेत, लेवल्स डोनेट केलेले आहेत. इतरही आपली मदत करतात आणि गडसिंग सरांचा पाठिंबा कायम आपल्याला मिळत राहील. त्यांनी अकादमी पण चालू केलेली आहे, योगाची अकादमी चालू केलेली आहे. असं बहुहुन्नरी, बहुआयामी, सर्व कलांचा रसिक असे हे गडसिंग सर. त्यांच्यासाठी आपण जोरदार सगळ्यांसाठीच टाळ्या वाजवूया. प्रसाद जवादे आणि सौ जवादे अमृता देशमुख यांचं मी स्वागत करतो. आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं कौतुक करूयात. पारो या सध्या चालू असलेल्या सिरियलमध्ये एक महत्त्वाची भूमिका. आज उद्याच त्याचं लग्न आहे ना, ती होऊ देणार नाही आहे. कथानक में ट्विस्ट है, कहानी में ट्विस्ट आने वाला है. ज्या वेळेला त्याचं स्टेज पडद्यावर लग्न होईल तेव्हा अमृता येईल. ठहरो, ये शादी नहीं हो सकती असं होणार आहे. हे गुपित कोणाला सांगू नका, आपल्याला फक्त माहिती आहे. प्रसाद, आवाज बांध मुलांचा, एकदम आवाज बांध. जे मुलं गडबड करतात त्यांना पुढे कार्यक्रम करता येणार नाही. तर आपल्यातला एक कलाकार आज टीव्हीवर जातोय. तुम्हाला जायचंय की नाही टीव्हीवर? काय रे टोन घ्या, जायचंय का टीव्हीवर? मग गप्प बसा आणि तो काय म्हणतो ते ऐकायचंय सगळ्यांनी. आज हे रंगमंच या ठिकाणी उभा आहे. या रंगमंचासाठी ज्यांनी कष्टाने घाम गाळला त्यातला एक प्रसाद आहे की इथे आपल्याला आठवत असेल 20 वर्षापूर्वी या ठिकाणी एक मोठा खड्डा होता. त्या खड्ड्यामध्ये नाटकं होऊ शकत नव्हती. त्यावेळेला चेतन शहा, विनायक अभ्यंकर यांनी पण केला की नाही आपण इथे नाटकं काही झालं तरी करायची. किशोर कसाबींनी इथे 20 फुटी उंच खड्ड्यामध्ये लाकडी स्टेज उभं केलं. त्याच्यावर 2 नाटकं झाली. एक होतं रारंगढांग नाटक आणि दुसरं होतं सुपारी.com. त्यातल्या रारंगढांगमध्ये प्रसादनी स्वतः काम केलं होतं ऑन स्टेज आणि सुपारी.com मध्ये पूर्ण बॅकस्टेज काम केलं होतं. रात्री 1 वाजता त्याला खांद्यावर स्पॉट्स आणि डिमर घेऊन पळत असताना मी स्वतः बघितले. हे सांगतोय मी अशा करता की तुम्हाला जेवढे आपण कष्ट करू तेवढं त्याचं फळ मिळतं. त्यावेळेला हे काही नव्हतं. या सगळ्या मुलांनी कशा पद्धतीने नाटक केले, कार्यक्रम केलेत याची आपल्याला कल्पना येणार नाही. इथे सुरुवातीला शेड पण नव्हती, इलेक्ट्रिकचं कनेक्शन पण नव्हतं. 31 डिसेंबरचा कार्यक्रम तिथे चौथऱ्यावर व्हायचा. सगळे सामान ही मुलं आमच्या घरातनं घेऊन यायची. कार्यक्रम संपल्यानंतर घरी परत नेऊन पोचवायची रात्री 2 वाजता, 3 वाजता, 4 वाजता. परंतु या सगळ्यांच्या मनात आपण काहीतरी करायचं आहे. प्रसादच्या मनात लहानपणापासूनच आपण नाटक करायचं आहे इतकंच नाही, सिनेमा करायचं आहे इतकंच नाही, तर त्या इंडस्ट्रीत प्रोफेशनल कलाकार म्हणून एस्टॅब्लिश व्हायचं ही त्याची जिद्द होती आणि ती जिद्द आज त्यांनी पूर्ण करून दाखवलेली आहे. 12 वर्षापूर्वी याच मंचावर त्याला आपण शुभेच्छा दिल्या होत्या. मी होणार सुपरस्टार जो ॲक्टिंगचा शो होता, टॅलेंट शो होता, त्याच्यामध्ये त्याची निवड झाली होती. त्यावेळेला तू इथे आलेला होतास आणि त्यावेळेला त्या चौथऱ्यावर कार्यक्रम झाला होता. त्यावेळेला प्रसादला सांगितलं होतं की हा पुढे नक्की होणार आहे. ये लंबी रेस का घोडा आहे आणि तो लंबी रेस का घोड्याची अजून दौड खूप बघायची आहे आणि त्याला साथ अमृता देशमुख यांची लाभलेली आहे. त्यांच्याकरता आपण जोरदार टाळ्या वाजवूयात. संगीता लाखे
यांचंही स्वागत आणि स्वप्नील पंडित येतील त्यांचंही आपण स्वागत करूयात. संगीता लाखे लोककलाकार आहेत. कलापिनीचे बबनराव गरुड, किसनराव कुडाळकर, पोपट शिंदे हे जे सगळे बिनीचे कलाकार होते त्यांची परंपरा संगीतातही चालवत आहेत. लोककलाकार म्हणून त्यांनी आपलं स्थान मिळवलेलं आहे आणि सगनभाऊ पुरस्कार त्यांनी मिळवलेला आहे. याच्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत. रेश्मा दळवी आपल्या या मंचावरूनच तयार झालेली आहे आणि त्याच्याबद्दल तिचा सत्कार होतोय. आज रंगवर्धनची नोंदणी सुरू होत आहे. रंगवर्धन गेल्या वर्षी 25 डिसेंबरला इथे सुरू झाली संस्था आणि त्याच्यामध्ये प्रायोगिक नाटकं आपण घेत आहोत. त्याचे 23 फेब्रुवारीला जवळजवळ एक सुप्रसिद्ध कलाकाराचं नाटक या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे प्रवेश मर्यादित आहे. प्रवेश मर्यादित असल्यामुळे त्वरित नोंदणी करा आणि आपली जागा पक्की करा. रंगवर्धन ही पुढच्या 50 वर्षाची बेगमी आहे आणि पाया आहे. त्या पायाला आपण सगळ्यांनी प्रतिसाद द्यायला पाहिजे. आज कॅलेंडरची सुद्धा या ठिकाणी प्रकाशन होणार आहे. कॅलेंडरचे 2026 सालची नोंदणी चालू आहे. आपण ताबडतोब आपल्या उपक्रमाची जाहिरात 26 सालचं बुकिंग करूयात. वेगवेगळ्या स्पर्धाही होत आहेत त्याची माहिती आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. मंडळी ही एक चळवळ आहे, लोक चळवळ आहे आणि सगळ्यांचे कलाकार, स्पर्धक आणि प्रेक्षक यांचं ज्या वेळेला हृदय एकमेकांमध्ये मिळतात तेव्हा हा मंच उभा राहतो आणि त्याला कैलासवासी डॉक्टर शंभा परांजपे यांचे आशीर्वाद लाभतात. आणि जोपर्यंत शंभा परांजपे आणि त्यांचे सर्व साथीदार, त्यांचे कला सहकारी यांचे आशीर्वाद आपल्याला आहेत तोपर्यंत आपली कला या ठिकाणी अशीच बहरत राहील असा मला विश्वास वाटतो. धन्यवाद. डॉक्टरांना नेहमीच किती बोलू आणि किती नाही असं होतं आणि आज जरा जास्तीच होतं आहे कारण आज बहुतेक प्रसाद खूप दिवसांनी तू भेटतोयस म्हणून त्यांना भरून आलं आहे. कलापिनीसाठी ज्या ज्या कलाकारांनी कष्ट केले किंवा कलापिनीतून जे कलाकार मोठे झाले त्या सगळ्यांबद्दल डॉक्टरांना खूप श्रद्धा आहे आणि आदर आहे. आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सर्वप्रथम मान्यवरांचे सत्कार करूया. राजेश म्हस्के यांचा सत्कार विनायक अभ्यंकर यांनी करावा अशी मी विनंती करते. गेली अनेक वर्ष कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांचा स्पेशल सत्कार आहे. राजेश दादा, बाळाभाऊंचा स्पेशल सत्कार आहे म्हणून थांबलो. त्यांचा वाढदिवसानिमित्त आपण सत्कार करतोय. बाळाभाऊ भेगडे यांचा सत्कार होतोय. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तुमच्या सगळ्या पुढच्या राजकीय सामाजिक कारकिर्दीला कलापिनी पसंतच्या वतीनं शुभेच्छा. यानंतर विनायक काका आणि डॉक्टर परांजपे यांनी बाळाभाऊंचा सत्कार करावा. बाळाभाऊ भेगडे हे असं व्यक्तिमत्व आहे की जे राजकारणात राहून सुद्धा आपल्या सगळ्यांच्या घरातला भाऊ वाटावा ते साधे असतात. मी सगळ्याच मान्यवरांना विनंती करते की बाळाभाऊंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण समोर यायचं आहे. बकरे काका आपल्या हास्ययोगाच्या पद्धतीने आपण त्यांना शुभेच्छा देऊयात. सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव सुदिनम सुदिनम जन्मदिनम तव भवतु मंगलम जन्मदिनम भवतु मंगलम जन्मदिनम विजयी भव सर्वत्र सर्वदा विजयी भव सर्वत्र सर्वदा जीवेत् शरदः शतं शतं जीवेत् शरदः शतं शतं. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा म्हणायचं, दोन्ही हात वर करायचं आणि जोरात सगळ्यांनी हसायचं. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, हा 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 हा. जोरात वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, हा 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 हा. उद्यापासून बाळाभाऊंना हास्ययोगात यायचं मी आमंत्रण देतो. यानंतर आपण राजश्रीताई म्हस्केंचा सत्कार करूया. मी अंजुताई सहस्त्रबुद्धे
नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, कार्यक्रमात सहभागी झालेले सर्व संस्था व 550हून अधिक कलाकार या वर्षांचं 2024 कार्यक्रमात सहभागी झाले, त्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या या महोत्सवाचे प्रमुख अतिथी हरिश्चंद्र गडसिंग यांचा आपण सत्कार करणार आहोत. प्रामुख्याने शिक्षकी पेशा असलेले व MPSC परीक्षा उत्तीर्ण व RTO अधिकारी म्हणून कार्यरत असणारे गडसिंगजी सध्या तळेगावचे रहिवासी आहेत. रोटरी क्लब, अखिल भारतीय नाट्य परिषद, हेरिटेज स्कूलचे संस्थापक आहेत. महाराष्ट्र शासनातर्फे व इतर अनेक संस्थांतर्फे त्यांचा गौरव पुरस्कार, त्यांना अनेक गौरव पुरस्कार मिळालेले आहेत. आपण कलापिनीतर्फे डॉक्टर परांजपे आणि विनायक अभ्यंकर यांना विनंती करतो की आपण गडसिंग यांचा सत्कार करावा. आणि सौ गडसिंग यांचा सत्कार अंजुताई सहस्त्रबुद्धे आपण करावा. जोरदार टाळ्या. अंजुताई, तुम्ही सौ गडसिंग यांचा सत्कार करा. स्थानापन्न व्हावं. यानंतर लगेचच आपण पुरस्कार त्यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी लावणी सम्राज्ञी म्हणून संगीताताई ओळखल्या जातात आणि त्यांची 2 रूपं मी बघितलेली आहेत. एक म्हणजे लावणी सम्राज्ञी म्हणून जे फोटो मागे दिसतोय आपल्याला मेकअपमधला, आणि दुसरं त्यांचं रूप म्हणजे निळकंठनगरमधल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जेव्हा भक्तिभावानं भजन म्हणत असतात ते रूपसुद्धा मी बघितलेलं आहे. अशी विठ्ठलावर श्रद्धा असणारी एक भक्त, तिचा आज आपण सत्कार करतो. ताई, तुम्ही उभ्या राहा, आम्ही तुमचं मानपत्र वाचून दाखवते. लावणी सम्राज्ञी माननीय संगीता हिराबाई खंडू लाखे यांना कलापिनी आणि कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या वतीनं वर्षांत सांस्कृतिक महोत्सव 2024 गौरव पुरस्कार आपण आज प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होतो. लावणी म्हणजे महाराष्ट्राची शान. लावणी सुरू झाली की मराठी माणूस वेडा झालाच म्हणून समजा. संगीताताई, आपल्या अजोड कलेनी गेली 30 वर्ष रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या अदाकारा म्हणून आपण नावलौकिक मिळवलेला आहे. कलाकार म्हणून तुमचा पहिला गुरु तुमची आई हिराबाई खंडू लाखे. वयाच्या 5व्या वर्षी रायगडाची राणी या वगनाट्यात बाल कलाकार म्हणून राजाराम राजेंची भूमिका तुम्ही केली आणि कला क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात जिजाबाईंची भूमिका सुद्धा आपण केली. रसिकांच्या मनात लावणी सम्राज्ञी म्हणून तुम्ही मिळवलेलं स्थान हा सर्वोच्च पुरस्कार आहे. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल आपण आज बालगंधर्व परिवाराच्या वतीनं युवा लावणी सम्राज्ञी पुरस्कार, तसंच अगदी लावणी महोत्सवामध्ये लावणी सम्राज्ञी पुरस्कार, पठ्ठे बापूराव साहित्यिक पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या तळेगाव शाखेच्या वतीनं लावणी जीवन गौरव पुरस्कार मिळाला. आपल्या कला क्षेत्रातील शिरपेचा मानाचा तुरा शोभावा असा पुरस्कार म्हणजे छगनभाऊ पुरस्कार. रेणुका महिला भजनी मंडळाच्या माध्यमातून निळकंठ नगर इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आपल्या मंडळाच्या वतीनं चालू असलेली सेवा लावणीनी अभंगाला मूल्याची साक्ष देते. लोकमत सखी मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यात फक्त महिलांसाठी तुम्ही प्रयोग करता. लावणी बघण्यासाठी घराबाहेर न पडणाऱ्या महिलांपर्यंत हा कार्यक्रम ही पारंपरिक लावणी पोहोचवत आहे. कला क्षेत्रातल्या आपल्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आपले विनायक अभ्यंकर, अंजली सहस्त्रबुद्धे, राजेश म्हस्के, राजश्री म्हस्के आणि कलापिनीचे सगळे कलाकार आणि कार्यकर्ते. मी गडसिंग सर, बाळाभाऊ, अमृता, प्रसाद, डॉक्टर परांजपे आणि सर्वच मान्यवरांना विनंती करते की त्यांनी लावणी सम्राज्ञी लोककलावंत संगीताताई लाखे, संगीत
थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. नमस्कार. या स्टेजवर असणारे सगळेच मान्यवर आणि परांजपे सर यांचे मी आधी आभार मानते की माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला आज खूप मोठा मान मिळाला आहे. आणि माझं भाग्य आहे की मी तळेगावामध्ये एवढे मोठे कलाकार आहेत आणि त्या गावात मी जन्म घेतला आहे. निळकंठनगर आहे, तिथं रेणुका महिला भजनी मंडळ आहे आमचं. आणि किसनरावजी कुडाळकर यांचे नातू विनायक कुडाळकर हे खूप छान संगीत विशारद आहेत, ते माझे छोटे बंधू आहेत. तर मी परांजपे सरांचे धन्यवाद करते की तुम्ही माझ्यासारख्या छोट्या कलाकाराला हा खूप मोठा मान दिला आहे. तर मी कलापिनीचे सर्व जे काही कार्यकर्ते आहेत ज्यांनी खूप कष्ट घेतलेत हे सगळं उभं करायला, मी त्यांनाही धन्यवाद देते की तुमच्या माध्यमातून आज हे एवढं मोठं स्टेज उभं राहिलं आहे. आणि कलाकारांना इथनं पुढं खूप छान वाव मिळणार आहे. कारण आधी कलाकार हा नंतर असतो, पण त्यासाठी स्टेज आधी असावं लागतं. तर हे जे काय तुम्ही स्टेज सर मी तुम्हाला परत धन्यवाद देते. कारण स्टेज उभं करणं खूप अवघड आहे. कलाकार होणं सोपं आहे, कलाकार होतो तो घडतो, पण त्याकरता आमची कला सादर करायला एक स्टेज असावं लागतं. ते भक्कम स्टेज आज या सगळ्याच मान्यवरांनी उभं केलं आहे. आणि प्रसाद, मला माहिती नव्हतं की तू तळेगावात एवढं मोठं कार्य केलेस. तू लहान आहेस माझ्यापेक्षा, पण खूप मोठं झालं आहेस आणि तळेगावचं नाव तुझ्यामुळे पण अजून रोशन होणार आहे. तर मी आणि आज आमचे बाळाभाऊ भेगडे ह्यांचा वाढदिवस आहे. माझं भाग्य आहे की त्यांच्याबरोबर मला स्टेजवर उभं राहायची संधी दिली आणि इथून पुढे अशीच मला संधी मिळू देत. आणि सर तुमच्या आशीर्वाद माझ्यावर असेच राहू देत. धन्यवाद. तुमच्याही पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. यानंतर आजच्या स्टेजचा हिरो कोण असेल? प्रसाद जवादे. प्रसाद जवादे हा कलापिनीचा कलाकार असला तरीसुद्धा त्याची एक वेगळी ओळख त्याच्या कष्टाने त्यांनी कमवलेली आहे. प्रसाद, तुझं मानपत्र वाचून दाखवते, शांतपणे ऐक. चांगलं आहे, अरे मीच लिहिलंय. माननीय प्रसाद जवादे यांस कलापिनी आणि कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या कलाक्षेत्रातील कामाबद्दल वर्षांत सांस्कृतिक महोत्सव 2024 गौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला मनापासून आनंद होतोय. प्रसाद दादा, कलापिनी परिवारातील एक सदस्य स्वतःच्या कलागुणांच्या जोरावर लहान आठी मोठी स्क्रीन व्यापतोय याचा आम्हाला खूप अभिमान आहे. हौशी रंगभूमीपासून सुरू झालेली तुझी कारकीर्द मोठ्या पडद्यापर्यंत पोहोचली आहे. अर्थात पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. प्रसाद दादा, तुझा जन्म कल्याणचा, पण तळेगाव दाभाडे इथे कलापिनीमधून कलाक्षेत्रातली तुझी कारकीर्द सुरू झाली. कलापिनीत बालनाट्य, पथनाट्य, नाट्यवाचन, एकांकिका अशा विविध कला प्रकारात तुझा उत्साही सहभाग होता. शेपटीचा शाप, दार कोणी उघडत नाही, बहिष्कृत औदिपस, बळी, रारंगढांग, माईन शो ही प्रातिनिधिक उदाहरणं सांगता येतील. मान्यवर कलाकार म्हणून आणि मंचा मागे कलाकार म्हणून कलापिनीतून तू घडत गेलास. महाराष्ट्राचा सुपरस्टार या स्पर्धेतून तू तुझी अभिनयाची चुणूक दाखवलीस. त्यानंतर एकाहून एक अप्रतिम भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्वतःची अशी जागा मिळवलीस. माझी या प्रियाला प्रीत कळेना, अरुंधती, लक्ष्मी वर्षे सरस्वती, लेक लाडकी या घरची, पुढचं पाऊल, देवयानी असे हे कन्यादान, कुलस्वामिनी आणि आत्ता चालू असलेली पारू या मालिकांमधील भूमिकांनी तू प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनलायस. क्लासमेट्स, मिस्टर अँड मिसेस सदाचारी, छिछोरे, मलंग, एक विलन रिटर्न्स या चित्रपटांमध्ये तू महत्त्वाच्या भूमिका साकारल्यास. यापुढे देखील उत्तमोत्तम भूमिका साकारण्याची संधी तुला मिळो हीच नटराजाच्या चरणी प्रार्थना. कलाक्षेत्रातल्या तुझ्या पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा. आपले विनायक अभ्यंकर
अंजली सहस्त्रबुद्धे, राजेश म्हस्के, राजश्री म्हस्के आणि कलापिनीचे सगळे कलाकार आणि कार्यकर्ते. मी बाळाभाऊ आणि सगळ्या मान्यवरांना विनंती करते की त्यांनी प्रसादला पुरस्कृत करावं. प्रसादचं सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे तो कलापिनीचा आहे आणि तळेगावचा आहे याची त्याला लाज वाटत नाही. आणि सगळ्या मुलाखतींमध्ये मी कलापिनीतनं घडलो आणि तळेगावच्या रसिकांनी मला प्रोत्साहन दिलं असं तो सांगत असतो. याच्याकरता जोरदार टाळ्या वाजून त्याचं आपण कौतुक करूया. सौ अमृता जवादे यांचाही आपण सत्कार करूया, कारण ते दोघंही एकमेकांच्या पाठीशी उभी आहेत. यशस्वी पुरुषामागे स्त्री आणि यशस्वी स्त्री मागे पुरुष अशी ही छान जोडी, कलाकार जोडी. सौ अमृता जवादे यांचा सत्कार अंजुताईंनी करावा अशी मी विनंती करते. नुकतंच कलापिनीमध्ये सादर झालेलं नियम अटी लागू या नाटकामध्ये अमृताची प्रमुख भूमिका होती. आपण सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतलाय. कलापिनीच्या मंचावर लहान मोठी कामं करत या स्टेजपर्यंत जाता येतं, म्हणूनच कलापिनीमध्ये या, इथल्या स्टेजचा, इथल्या वातावरणाचा स्वतःच्या प्रगतीसाठी उपयोग करून घ्या असं डॉक्टर परांजपे नेहमी सांगत असतात. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आणि प्रसादच्या आणि आम्हा सर्वच कार्यकर्त्यांच्या आयुष्यातला एक अविभाज्य घटक म्हणजे डॉक्टरांचा मार किंवा त्यांचा ओरडा. पण तो मार खाल्ल्यामुळे आणि ओरडा खाल्ल्यामुळेच इथपर्यंत येता येतं हे प्रसादने सिद्ध केलंय. प्रसाद. हॅलो हॅलो. पांडा काका, पांडा काका नाही नाही. नमस्कार. तळेगाव आम्ही साईडला म्हणून मी म्हटलं उभं राहतो. डॉक्टर तिकडेच येतो ना. खाली बसू का इथे? मी येतो तिकडेच येतो डॉक्टर. सॉरी. सगळ्यांना नमस्कार. स्टेजवरील मान्यवर बाळा काका, मी तुम्हाला काका म्हणतो यासाठी कारण तुम्ही सुद्धा मला घडताना तितकंच बघितलेलं आहे आणि मी सुद्धा तुम्हाला तितकंच ग्रो होताना बघितलं आहे आणि मला खरंच खूप बरं वाटतं. आणि आज तुमच्या वाढदिवसाच्या दिवशी इथे आहे तर खरंच असं म्हणता येईल भाग्य आहे माझं. कारण खरं तर त्या विनयताई म्हणाले की हिरो, मी ॲक्च्युअल हिरो तुम्ही आहात इथले. आणि कारण की तुमच्यामुळे आणि माननीय कृष्णराव बेगडे यांच्यामुळे बरंच आज जे काय आहे कलापिनी त्यांच्यामुळे आहे असं म्हणू शकतो. आणि सगळे कलावंत कुठून कुठून आलेले आहेत. मला 300 संघ, किती डॉक्टर? 550 संघ तुम्हा सगळ्यांना आणि माझे लाडके आणि माझे मायबाप प्रेक्षक तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार. खरं तर आजपर्यंत मी इतका ब्लँक कधीच नव्हतो झालो जितका आज झालो. मी ते सध्या बिग बॉसमध्ये होतो मध्यंतरी. तुम्ही बघितलं होतं का बिग बॉस? हां, तर तिथे आमची बायको भेटली आम्हाला तिथे. आणि तिथे पण मी इतका ब्लँक नव्हतो झालो जितका आज मी या स्टेजवर खरंच खूप ब्लँक व्हायला होतं. त्याचं कारण असं की काय बोलावं, कुठून सुरुवात करावी, कुठे संपवावं, काही माहिती नाही. मी आत्ता तिच्याशी तेच बोलत होतो की काय बोलावं. बाबू म्हणतो मी तिला कधी कधी प्रेमाने. काय बोलावं खरंच कळत नाही आहे. पण येस, आज या स्टेजवर येऊन असं खरंच वाटतंय की धन्य झालो आहे. कारण अक्षरशः मी इथेच सेम तुम्ही जसे बसल्यात आत्ता, वा वा, तुम्ही सगळे 4 जणांनी एकच शर्ट घातले रे. अच्छा, डान्स आहे. हां, तर तसंच बसलेलो असायचो. त्याच्यानंतर थोडंसं पुढे आलो त्या मॉनिटर म्हणजे म्युझिक सिस्टम पाशी. तेव्हा लॅपटॉप नव्हता, लॅपटॉपच्या ऐवजी ती कॅसेट प्लेअर होती.
त्या कॅसेट प्लेअरपासून मग ते इथे स्पॉट लावण्यापासून ते गेटवरती वडापाव विकणारे रानडे काका त्यांच्यापासून ते सगळं, म्हणजे इथे असलेल्या सगळ्या गोष्टींमध्ये मी हात लावलेला आहे कुठे ना कुठे, थोडा थोडका. डॉक्टरांनी मला या कार्यक्रमाला यायच्या आधी माझं इंट्रोडक्शन विचारलं होतं. मी म्हणालो डॉक्टर खरंच तुम्ही मला माझं इंट्रोडक्शन विचारताय, तर त्यांना मी माझं इंट्रोडक्शन दिलं, जे काय कामं केलेली आत्तापर्यंत थोडीफार ती, आणि सगळ्यात महत्त्वाचं इंट्रोडक्शन दिलं होतं ते म्हणजे डॉक्टर कलापिनीची एक खुर्ची तोडली आहे मी, आणि त्याचे पैसे सुद्धा तुम्ही माझ्याकडनं वसूल केलेले आहेत, आणि ते पैसे सुद्धा त्यावेळी द्यायची हे नव्हती. तर मी म्हणालो होतो की मी ते सगळे प्रत्येक कार्यक्रमाला खुर्च्या लावत जाईल. हा गमतीचा भाग झाला, पण त्यांनी कधी माझ्याकडनं ते पैसे घेतले नव्हते, पण खूप आशीर्वाद दिले होते, आणि त्यामुळेच आज मी जो काही आहे, ज्या कुठल्या लेवलपर्यंत मी पोचलो आहे, जे काही कलाकार म्हणून थोडंफार ओळखतात प्रसाद जवादे म्हणून, तो मी फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीमुळे आहे, आणि ती व्यक्ती म्हणजे डॉक्टर परांजपे. नाही डॉक्टर, डेफिनेटली तुमच्यामुळे संस्था आहे ही, आणि या संस्थेमुळे तुम्ही आहात ते तितकंच सत्य आहे, पण एकमेव व्यक्ती आहे. कारण की मला अजूनही आठवत आहे की मी 6वी का 7वीत असताना एकदा बोललो होतो डॉक्टरांना, डॉक्टर मला खरंच या क्षेत्रात करिअर करायचं आहे. असंच गमतीमध्ये डॉक्टरांच्या क्लिनिकवर जायचो आम्ही तेव्हा, मी प्रणव जोशी, मयुरेश टिपणीस, आम्ही सगळे जायचो तेव्हा डॉक्टरांना म्हणालं होतं की डॉक्टर मला या क्षेत्रात खरंच करिअर करायचं. तर डॉक्टर मला म्हणाले होते की नाही प्रसाद, या पहिले तर शिका, पहिले तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण करा, पहिले तुमचं शिक्षण पूर्ण करा, आणि मग तुम्हाला तोपर्यंत हौस म्हणून हे क्षेत्रात जायला काही हरकत नाही आहे. पण आम्ही थोडेसे निगरगट्ट होतो, आणि थोडं काय म्हणता येईल, निगरगट्ट म्हणा किंवा आम्ही खूप जिद्दी होतो. तर डॉक्टरांनी आम्हाला तो तितका पाठिंबा दिला आहे की तेव्हा आम्हाला ते सांगायचं आहे. पण आज एकाच गोष्टीची खंत वाटते, ते म्हणजे मी माझं शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. त्या गोष्टीची अशी कधी कधी खंत वाटते. पण जेव्हा मी माझ्या गावी येतो आणि हा इतका समुदाय बघतो, आणि ते लोक खरंच माझी वाट बघत असतात, आणि मी आल्यावर मला हाय हॅलो करत असतात, माझे फोटो काढत असतात, तेव्हा खरंच धन्य पावतो मी. आणि खरंच वाटतं की आपण केलेले जे कष्ट आहेत, मी शिक्षण जरी घेतलं नसलं तरी सगळ्यात मोठे शिक्षण जे मी घेतलं आहे ते कलापिनी तळेगाव दाभाडेचं शिक्षण घेतलेलं. आणि माझी आई नगरपालिकेच्या शाळेत शिक्षिका होती, आणि तिने 10वीची ग्रँट मिळवून दिली होती, आणि ते ग्रँट मिळवण्यासाठी तिने भरपूर धडपड केली होती. तिला असं वाटलं होतं की तळेगाव दाभाडेमध्ये आपण शिफ्ट झालो आहोत. तळेगावची एकंदरीत कारकीर्द बघता आईला भीती वाटायची की बाबा काय होईल आपल्या मुलांचं, 3 मुलं आहेत, आणि भलेही कॉन्व्हेंट मीडियमच्या शाळेत टाकलं आहे, पण तरी पण इतरत्र वेळी आपल्या मुलांचा सर्कल चांगला असला पाहिजे, किंवा मित्र समुदाय चांगला असला पाहिजे. तर आईने मला त्यावेळी बाल व्यक्तिमत्व विकास शिबिर कलापिनीमध्ये होतं, त्याच्यात घातलं होतं. आणि तेव्हापासून जे काय मी या कलापिनी नाट्य संस्थेशी निगडीत होतो, ते अगदी करिअरचं डिसिजन घेईपर्यंत, जे 10वीत मी डिसिजन घेतलं की दिस इज इट, हेच करायचं आहे मला, आणि ह्याच क्षेत्रात मला पुढे जायचं आहे, ते तिथपर्यंत मी कलापिनीशी असोसिएटेड होतो. आणि आजही मागच्या वर्षी खरं तर मी इथे येणं अपेक्षित होतं, पण मागच्याच वर्षी माझं जस्ट लग्न झालं होतं, आणि लग्न झाल्यानंतर लगेच एक काम मिळालं होतं, हीच पारू नावाची मालिका, तर त्यामुळे मला ते यायला जमलं नाही. पण मी यावर्षी डॉक्टरांना खरंच सांगितलं होतं की काही झालं तरी मी येणार, आणि माझी बायको पण येणार, आणि त्या दिलेल्या शब्दाला मी जागलो आहे. आणि काय बोलू, म्हणजे खूप काही आहे बोलायला, खूप काय सांगू शकतो मी. पण मी एकच थोडंसं, ते तुम्ही सगळ्यांनीच आता यूट्यूबवरचे व्हिडिओज बघतात, मोटिवेशनल व्हिडिओज बघतात, इंस्टाग्रामवरती बघतात, पण आज बाकी सगळ्यांना नाही, पण इथे या पट्ट्यामध्ये जे बसलेले चिमुकले आहेत, तर तुम्हा सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की स्वप्न पूर्ण होतात. तुम्हाला जर का खरंच स्वप्न बघायचं आहे, तुम्ही स्वप्न बघितलं आहे, तर ते स्वप्न खरंच पूर्ण होतात. याचं मी जिवंत उदाहरण आहे. मी असंच
लहानपणी मिमिक्री करायचो. नाना पाटेकर आ गाय मेरी मौत का तमाशा देखणे वगैरे हे असं सगळं मिमिक्री करायचो. काय 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 शेपटीचा शाप नावाच्या नाटकात मी काम केलं होतं. विजय कदमनी बसवलं होतं. सो खूप स्वप्न बघितली होती तेव्हा. आणि आज 17-18 वर्षांनंतर ते स्वप्न थोडंफार कुठं पूर्ण झालं. असं मी म्हणेन की आत्ता ही फक्त माझी पहिली इनिंग आहे. तसंच मी स्वप्नही बघितलं होतं की एक सुंदर छान गोजिरी बायको माझ्या आयुष्यात यावी, ती पण मिळाली. आणि ही माझी आता इथून पुढची सेकंड इनिंग आहे. म्हणजे काय झालं होतं की खूप पापं केली होती. इथपर्यंत पोचता पोचता आयुष्यात तुम्ही खूप पापं करतात. तर चांगल्या मुलीशी लग्न करणं त्याच्यामुळे बरीचशी पापं धुतली जातात आणि मग एक नवीन इनिंग सुरू होते. सो आता ही माझी सेकंड इनिंग सुरू झालेली आहे. आणि त्यामुळे या स्टेजवर कदाचित मी का तुला या स्टेजवर थँक्यू म्हणतो आहे त्याचं कारण असं की इथूनच सगळं सुरू झालं आहे माझं सगळं आयुष्य. सो कदाचित त्या गोष्टीची त्या वास्तूचं तथास्तू मिळेल आपल्याला. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग इन टू माय लाईफ. माझ्या आयुष्यात आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि येस, सो या सगळ्या चिमुकल्यांना खरंच सांगेन प्लीज मनापासून या क्षेत्रात आणि मुळात माझ्याकडे मला भरपूर जणं भेटतात. भरपूर जणं म्हणतात की कसं यायचं काय करायचं या क्षेत्रात. मित्रांनो, नाटक करा. नाटक करत 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 इथपर्यंत पोचायचं. ॲक्टिंग करायचं काय आजकाल सगळ्यांनाच फॅट लागलं ॲक्टिंगचं. सगळ्यांनाच हिरो व्हायचं आहे, सगळ्यांनाच ॲक्टिंग करायची आहे. काही हरकत नाही आहे, चांगली गोष्ट आहे. पण त्यासाठी लागणारे कष्ट हे तितकेच महत्त्वाचे आहेत. रील्स तर रील्स करा, पण ते खूप मनापासून करा, आवडीने करा. या संस्थेशी जितकं संलग्न होता येईल तितकं जास्त असोसिएटेड राहा. आणि तुम्ही तुमची स्वप्न प्लीज मनापासून बघा आणि ते पूर्ण करण्याचा खरंच प्रयत्न करा. आणि तुम्हाला मी ही एक गोष्ट केलं तर थोडंसं फिल्मी वाटू शकतं, पण आज खरंच खूप इच्छा आहे. बरेचदा डॉक्टर मला शिव्या घालतात, बरेचदा खूप काय 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 बोलतात, पण आज मी जो इथपर्यंत पोचलोय तो फक्त आणि फक्त यांच्यामुळे पोचलोय. सो एकदा जोरदार टाळ्या ह्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. आणि थँक्यू सो मच डॉक्टर. खूप खूप धन्यवाद. हा अजिबात कुठलाही नाट्यप्रवेश नाही आहे किंवा एकांकिका नाही आहे किंवा हे कुठलेही एखादं स्किट नाही आहे. हे डॉक्टरांच्या डोळ्यातून मगाशी बोलता बोलता उघडलेले अश्रू आणि ही माझी त्यांना एक छोटीशी भेट. सो थँक्यू सो मच डॉक्टर. थँक्यू सो मच. धन्यवाद. प्रेमाची भेट तर दिली. मंच मगाशीच म्हटल्याप्रमाणे आपल्याला बळकट करायचं आहे. त्याच्याकरता अर्थबळसुद्धा आपल्याला आवश्यक असतं. ते सुद्धा तुझ्याकडनं मिळेल असा मला विश्वास वाटतो दोघांकडनं. धन्यवाद. टेप केलेले. हां, इथून पुढचं सगळं अर्थव्यवहार बायकोकडे आहेत. सो कृपा करून त्यांच्याकडे संपर्क साधावा. थँक्यू सो मच. त्यांच्याशी संपर्क आम्ही ऑलरेडी साधलेला आहे. ॲक्च्युली ती कलापिनीची झालेली आहे. जेव्हा नाटक इथे झालं तेव्हा तिने कलापिनीच्या कलाकारांची कार्यकर्त्यांची आपुलकी अनुभवली आहे. ती कलापिनीची झाली आहे. तू तिला विचारू नकोस की देणगी किती दिली आहे. यानंतर पुढचे पुरस्कारार्थी आदरणीय हर्षल पंडित यांचा आपण सत्कार करूया. मी हर्षल दादा तुमचं मानपत्र वाचून दाखवते. तुम्ही इथे येऊन उभं राहा प्लीज. कसं असतं की स्क्रीनवर दिसणारे हिरो किंवा समाजात काम करणारी लोक ही नेहमी दिसतात, पण अशी लोक जी अनेक वर्ष काम करतायत ती फारशी दिसत नाहीत. असे हर्षल सुभाष पंडित. कलापिनी आणि कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सामाजिक कामाबद्दल वर्षांत सांस्कृतिक महोत्सव 2024 गौरव पुरस्कार आपणास प्रदान करताना आम्हाला खूप आनंद होतोय. हर्षल दादा, व्यसनी माणूस ते व्यसनमुक्ती केंद्राचा संस्थापक हा प्रवास निश्चितपणे सोपा नव्हता, पण मनात जिद्द असेल तर अवघड गोष्टी देखील सोप्या कशा होतात. तुम्ही हा प्रवास अगदी लीलया केलात. इतकंच नाही तर या वाटेवर आयुष्य वाया घालवणाऱ्या हजारोंच्या जीवनात जगण्याची जिद्द निर्माण केलीत. इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना व्यसनाबद्दलचं आकर्षण निर्माण झालं
दारूमुळे सरकारी नोकरी सोडावी लागली, आईवडिलांनी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं. इथंच तुमच्या मनात समाजासाठी व्यसनमुक्तीच्या कार्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. 2008 सालापासून स्वतः व्यसनमुक्त राहून इतरांना व्यसनमुक्तीचं मार्गदर्शन करण्याचं तुमचं काम अहोरात्र चालू आहे. व्यसनमुक्तीसाठी मानसशास्त्रावर आधारित उपचार पद्धती असावी या विचारांच्या संघर्षातून 2014 साली कल्याण मैत्री बहुउद्देशीय संस्था स्थापन झाली आणि हसत खेळत व्यसनमुक्ती या संकल्पनेचा उदय झाला. मावळ तालुक्यातील उर्से इथं स्माईल व्यसनमुक्ती केंद्र उभं राहिलं. गेली 3 वर्ष हे कार्य चालू आहे. स्माईलच्या वतीनं व्यसनी बालगुन्हेगारांसाठी समुपदेशनाचे कार्यक्रम घेतले जातात. वेगवेगळ्या दिनाच्या निमित्ताने व्यसनमुक्तीचे महत्त्व वटवून दिलं जातं. या कामात वडील सुभाष पंडित, आई अलका पंडित, पत्नी वैशाली यांची साथ तुम्हाला मिळाली आहे. मुलगी श्रावस्तीला वडिलांच्या कामाचा खूप अभिमान वाटतो. आपल्या या कामात कलापिनीच्या कलाकारांचा, रुग्णमित्रांचं मनोरंजन करण्याची संधी तुम्ही दिलीत आम्हाला, त्याबद्दल देखील खूप खूप आभार. संघर्षातून व्यस्वप्नपूर्तीकडे चाललेल्या सामाजिक क्षेत्रातील आपल्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा. आपले विनायक अभ्यंकर, अंजली सहस्त्रबुद्धे, राजेश म्हस्के, राजश्री म्हस्के आणि कलापिनीचे सगळे कलाकार आणि कार्यकर्ते. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करते की हर्षलदादा पंडित यांचा सत्कार करावा. एक खूप आगळं वेगळं व्यक्तिमत्व. हर्षलदादा, स्वतः व्यसनी माणूस ते व्यसनमुक्त आणि इतरांना व्यसनमुक्त करण्याचा ध्यास, हा प्रवास संघर्षातून केलेली एक व्यक्ती हर्षल पंडित. हर्षल पंडित यांना मी सांगू इच्छितो की कलापिनीसुद्धा या व्यसनमुक्तीसाठी खूप प्रयत्नशील आहे. कलेद्वारे प्रबोधन आणि कलेद्वारे व्यक्तिमत्व विकास या निमित्तानं आपण व्यसनमुक्त होण्यासाठी पथनाट्य केली प्रबोधनासाठी. त्याचबरोबर एड्सला गाडा, मनोविकार, कुष्ठरोग याच्यासाठी सुद्धा प्रबोधनात्मक पथनाट्य संपूर्ण महाराष्ट्रात आपण केली. जवळजवळ 1000च्या वर प्रयोग कलापिनीनी, त्याच्यामध्ये प्रसाद जवादे पण होता, या संपूर्ण महाराष्ट्रात केलेले आहेत. आणि आपल्या कार्यामध्ये खारीचा वाटा उचलण्याची संधी आपण आम्हाला दिलीत, याबद्दल मनापासून धन्यवाद. जोरदार टाळ्या वाजवा प्रेक्षक हो. खूप आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे हे. मी हर्षलदादा तुम्हाला विनंती करते की तुम्ही थोडक्यात तुमचं मनोगत व्यक्त करावं. उशीर झाला त्याचंही कारण सांगतो. आज 31 डिसेंबर आहे आणि नववर्षाचं स्वागत आपण म्हणू की सरत्या वर्षाला निरोप देताना, नववर्षाचं स्वागत करताना आज बाहेर जर पाहिलं तर खूप जल्लोष होतो. पण आतमध्ये मी ज्यावेळेस आलो आणि हा जल्लोष पाहिला तेव्हा खरंच बरं वाटलं. कारण मी खूप वर्ष झाले पाहतोय, बऱ्याच लहानपणापासून बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत. आत्तासुद्धा आज आम्ही 31 डिसेंबरला एक स्माईलकडनं एक प्रबोधन करत असतो. याचं कारण आहे की आज तागायत एवढ्या एक 17-18 वर्षाच्या कालावधीत मी कायम पाहत आलेलो आहे की 31 डिसेंबर हा दिवस जो आहे, या दिवशी कुठंतरी एका नवीन व्यसनी व्यक्तीला व्यसनाची सुरुवात होते. लहान मुलं असतात, कुमारवयीन मुलं असतात आणि एक एन्जॉय करायचा म्हणून कुठेतरी बिअरचा एक सिप आज घेण्याचं धाडस केलं जातं. त्यामुळे आज आपण एक अवेअरनेस करत असतो, तो म्हणजे दारू नको दूध प्या. तर आज तोच कार्यक्रम होता, त्यामुळे उशीर झाला. तो कार्यक्रम खरं तर 6 ते 8 या वाजेपर्यंत असतो, पण आज आपल्या या कार्यक्रमामुळे थोडासा तो लवकर घेतला आणि मला 7 वाजले तो कार्यक्रम संपवायला आणि चिंचवडवरून निघाला. त्यामुळे खरंच मनापासून सॉरी. पण तोही कार्यक्रम खूप महत्त्वाचा होता. तिथे आपण जवळजवळ 1000 लिटर दूध आपण वाटतो. दूध किती वाटतो याहीपेक्षा महत्त्वाचं आहे की त्या गोष्टीतून जो मॅसेज आपल्याला द्यायचा आहे तो मॅसेज खूप महत्त्वाचा आहे. कारण आज आता जेव्हा मी इथे पाहतो तर हे सर खरंच खूप चांगलं कार्य आहे. आणि आता तुम्ही बोलत होता की आपण बरेच पथनाट्य आणि नाट्य करतो, तर मला असं वाटतं की हे खरंच एक पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट आहे. व्यसनापर्यंत जाण्यासाठी कुठंतरी आपल्या ध्येयापासून जेव्हा लांब जायला लागतो तेव्हा व्यसन जवळ येतं.
आणि आम्ही कायम आमच्या क्षेत्रामध्ये म्हणतो की व्यसन सोडण्यासाठी काय हवं आहे, व्यसन कसं सुटू शकतं. तर व्यसन पॉझिटिव्ह सबस्टिट्यूटने सुटू शकतं. व्यसनापासून लांब राहण्यासाठी हे जे काही छंद आहेत, आज ही जी काही मुलं बसलेली आहेत, हे खरंच खूप एक छान असं उदाहरण आहे. हेच पॉझिटिव्ह सबस्टिट्यूट आहे. या पॉझिटिव्ह सबस्टिट्यूटवरून आपण स्वतःला आणि समाजाला व्यसनापासून लांब ठेवू शकतो. बाकी माझ्याबद्दल विनयताईंनी सांगितलं. माझी आणि विनयताईंची ओळखसुद्धा अशाच कार्यक्रमातून झाली आणि मला कलापिनीची ओळख झाली. मीही फेसबुकवर वगैरे कंटिन्यू कलापिनीचे जे काही कार्यक्रम होतात ते पाहत असतो. सर, आपल्याला खरंच मनापासून धन्यवाद देतो की माझी या पुरस्कारासाठी निवड केली. कारण मावळामध्ये आल्यानंतर मला तसं मावळ हा भाग थोडासा नवीन होता. मी तसा म्हणजे पूर्वीपासून चिंचवडला राहतो. मी इथे यायचो उर्षात. बाळाभाऊ आपल्याला सांगेल की उर्षात जेव्हा यायचो त्यावेळेस गुलाबाची झाडं घेण्यासाठी फक्त यायचो. म्हणजे मावळ गुलाबासाठी फेमस एवढंच माहीत होतं. पण ज्यावेळेस मी या क्षेत्रात आलो त्यावेळेस माझी पहिल्यापासून एक सुप्त इच्छा होती की कुठेतरी आपल्याला मावळामध्ये जागा मिळाली पाहिजे आणि तिथेच आपण हे सुरू करू. कारण वातावरण आणि या सगळ्या गोष्टीचा या व्यसनी लोकांवर एक चांगला परिणाम होत असतो. तर खरंच मी कलापिनीला धन्यवाद देईल की आज माझी निवड केली. आणि तळेगावातला तसं पाहिलं तर हा मला पहिला पुरस्कार आहे. पण अभिमान वाटतो जिथे काम करतो तिथे आज हा पुरस्कार मिळतोय. त्यासाठी गडसिंग सर त्यांचं पण मला काय म्हणता येईल खरं दुधात साखर आहे की आम्ही बरेच वर्ष एकत्र आहोत. पण कधी असे एका स्टेजवर अशा कार्यक्रमाला बसण्याची कधी वेळ आली नाही. आणि रोटरीमध्ये आम्ही एकत्र काम करतो. मला स्माईल सुरू करताना रोटरीची पूर्णपणे मदत होती. रोटरीने आजतागायत म्हणजे आजतागायत ती मदत आहे. रोटरी बरोबर भरपूर तळेगावात आपण काम करत असतो. माझा एक प्रयत्न आहे की या मावळामध्ये जेवढ्या काही शाळा कॉलेजेस आहेत, ज्या काही संस्था आहेत, त्या प्रत्येक संस्थेबरोबर त्या प्रत्येक शाळा कॉलेजबरोबर आपण असे छोटे छोटे अवेअरनेस घ्यावे आणि जेणेकरून व्यसनमुक्ती भारत निर्मिती हा जो काही आपला स्वप्न आहे, स्वप्न पाहतो आपण, किंवा आज केंद्र सरकारचा सुद्धा नशा छोडो अभियान म्हणून एक प्रकल्प आहे. तर त्या प्रकल्पासाठी मी भरपूर काम करतो. पण एक माझं स्वप्न आहे बाळाभाऊ, आपल्याला सांगू इच्छितो की आपण आलेलं नाही आहेत अजून, आपल्याकडे येऊन गेलो तुम्ही, पण आपण एकदा व्हिजिट द्यावी आणि आपल्या माध्यमातून आपण तळेगावच्या वेगवेगळ्या शाळा कॉलेजेसमध्ये पोहोचू आणि अवेअरनेस आपण घेण्याचं काम करू असं मला कायम वाटतं. त्यासाठी मला खूप इच्छा आहे. आमची टीम पण भरपूर मोठी आहे. आपण प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हा एक छोटासा जनजागृती कार्यक्रम घेऊ की जेणेकरून त्याच्यामधून एकाला तरी तो मेसेज मिळाला आणि एक व्यक्ती जरी त्याच्यापासून लांब राहिला तरी आपण भरपूर काही साध्य करू शकतो. बाकी बोलण्यासारखं भरपूर आहे. माझी स्वतःची हिस्ट्री भरपूर आहे. विनयताई म्हटल्या की व्यसनी व्यक्ती ते व्यसनमुक्ती केंद्राचा संस्थापक हा प्रवास काही एवढा सोपा नव्हता, पण तो प्रवास खूप मोठा आहे. कधीतरी आपण नक्की एखाद वेळेस मी येईल आणि नक्की मी त्याबद्दल बोलेल. कारण त्या प्रवासाबद्दल जर सांगत बसलो आता तर सगळा कार्यक्रम बाजूला राहील. पण थँक्यू व्हेरी मच. सर्वांचे मी आभार मानतो आणि धन्यवाद मनापासून. थँक्यू. खूप खूप धन्यवाद. जेव्हा आपल्या घरातला एखादा तरुण व्यसनाधीन होतो तेव्हा त्या आईवडिलांची काय अवस्था होत असेल हे आपण समजू शकतो. आईवडिलांनी सुद्धा नाकारलेल्या अनेकांना त्यांनी खूप चांगला रस्ता दाखवला आहे. जवळपास 30,000हून अधिक युवकांना व्यसनमुक्त केलं आहे या व्यक्तीने. यानंतर अजून एक पुरस्कार आणि 3 मनोगत आहेत. मी हे का सांगतेय की सगळे जे पुढची मनोगत आहेत ती खूप इंटरेस्टिंग आहेत, आपल्याला सगळ्यांना प्रेरणा देणारी आहेत. रेश्मा दळवी वरपे यांचा आपण सत्कार करूया. वर्षांत सीतारा. गडसिंग सर तुम्ही रेश्माचा सत्कार करावा. रेश्मा दळवी वरपे. सर्वच मान्यवरांना विनंती आहे. फोक, वेस्टर्न, बॉलिवूड, सेमी क्लासिकल हे सगळे डान्स प्रकारचं शिक्षण त्यांनी शिक्षण घेत असतानाच नटराज डान्स अकॅडमी या नावानं डान्स अकॅडमी सुरू केली. सर्वात प्रथम मावळ डान्स या पहिल्या सीझनमध्ये टॉप 5 याबरोबरच पुण्यातल्या विविध संस्थांमध्ये त्यांच्या क्लासमधली मुलं नाव कमवत आहेत. गेली 4 वर्ष एक नवीन उपक्रम हातात घेऊन
स्पेशल मुलांना म्हणजे मतिमंद मुलांना डान्स शिकवण्याचं काम रेश्मा दळवी करतायत. त्यांना आपण वर्षांत सितारा हा पुरस्कार देतोय. धन्यवाद. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हावं. यानंतर माजी राज्यमंत्री आपल्या सगळ्यांचे लाडके बाळाभाऊ भेगडे आपलं मनोगत व्यक्त करतायत. मी आता 1 तास भाषण करणार आहे. आवडेल ना तुम्हाला? सगळे हो म्हणाले. रंगमंच आणि उपस्थित रंगमंचावरील सर्व मान्यवर, वेळेअभावी कुणाचीच नावं घेऊन आपला वेळ घेत नाही. कलापिनी संस्था व कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमासाठी सहभागी झालेले सर्व समाजातील भगिनी आणि बंधूंनो, खरं तर डॉक्टर साहेबांच्या बाबतीत प्रसादजींनी सांगितलं, पंडितजींनी या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं, संगीताताई बोलल्या. मित्रांनो, या रंगमंच म्हणजे समाजाला घडवणारा या व्यासपीठावरील प्रत्येक व्यक्ती आपल्या सर्वांना प्रेरणा देतो. त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. खरं तर मगाशी पंडित साहेब तुम्ही बोलत होता 31 तारीख, मी जरा घाबरलो कारण माझा वाढदिवस आणि तुम्ही उदाहरण देत होता त्यामुळे मला थोडी भीती वाटत होती. पण ते सत्य आहे. समाजामध्ये आपण काम करताना पाहतो चांगल्या गोष्टी स्वीकारणं खूप अवघड असतं. प्रसादजींचा संपूर्ण जर प्रवास पाहिला तर ते एका दिवसात कलाकार झालेले नाही आहेत. ध्येय वेडं होऊन काम करावं लागतं, तेव्हाच यश मिळत असतं. आणि ते त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केलं म्हणून ते यशस्वी झाले. मला आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी विनंती करायची आहे, जीवनात आपण किती मोठे झालात तरी आयुष्याच्या उतरत्या वयात आपल्या आईवडिलांना सोडू नका, त्यांचा सांभाळ करा. हा विचार आपल्या सर्वांच्यासाठी महत्त्वाचा आहे. दुसरी एक गोष्ट सांगतो, घरातून मोबाईल नाहीसा झाला तर काय होईल याचा आपण जर विचार केला तर घरात आल्यानंतर प्रत्येकजण मोबाईलमध्ये बिझी असतो, परंतु एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, बोललं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनातला आनंद आपल्याला मिळेल. तिसरी गोष्ट डॉक्टर साहेब आणि व्यासपीठाला सांगू इच्छितो की मी कालच एका अशा संस्थेत गेलो होतो की ज्या संस्थेमध्ये 103 विद्यार्थी शिकतात. ते अनाथ आहेत, त्यांना आई बी नाही आणि वडील बी नाही आहे. एक आपल्या मनामध्ये तो विचार आणा की आपल्याला आई वडील नाही आहेत आणि आपलं वय हे 6 वर्षाचं आहे. अशा संस्थेत मी काल गेलो आणि त्या संस्थेत गेल्यानंतर त्या संस्थेचं नाव आहे केअरिंग हँड्स, आंबिला संस्था आहे. गडसिंग साहेबांना माहिती असेल. सर्व मुलांनी ऐका, मागाशी डॉक्टर साहेबांनी सांगितलं 103 विद्यार्थी होते ज्यांना आई वडील नाही आहे. त्यातला एक विद्यार्थी पश्चिम बंगालमधला होता आणि मी सहज बोलता बोलता विचारलं सूर्यनमस्कार कुणाला येतात, तर त्या विद्यार्थ्याने मला सूर्यनमस्कार मी त्याला करायला लावला आणि त्याने तो बरोबर केला. 3 महिन्यापूर्वी त्याला मराठी भाषा येत नव्हती. चव्हाण नावाचे त्या ठिकाणी असणाऱ्या विश्वस्तांनी मला तो अनुभव सांगितला आणि आज तो 3 महिन्यानंतर चांगली मराठी भाषा बोलतो. हे त्या ठिकाणचं उत्तम उदाहरण.
आणि त्याबरोबर मित्रांनो, आपल्याला आपल्या जीवनात मी सगळ्यांना विनंती करेन की अशा संस्था आहेत की ज्यांना पालकत्व आपण स्वीकारलं पाहिजे, ज्यांना समाजामध्ये आपण मदत केली पाहिजे. आणि त्या ठिकाणी तो अनुभव आम्हाला आला. त्या 103 विद्यार्थ्यांसाठी आम्ही काल जे CSRमधून किंवा समाजाच्या वेगवेगळ्या दातृत्वाच्या माध्यमातून मदत करता येईल म्हणून काल आम्ही त्यांना धान्य आणि शालेय साहित्याचं वाटप काल वाढदिवसाच्या निमित्ताने केलं. त्यामध्ये जवळजवळ 30 मुली होत्या आणि उरलेले मुले होती. हे सांगत असताना कुठंतरी आपण समाजामध्ये आहोत. समाजाच्या अशा अवस्थेतून आपल्याला जागृती करून पुढं नेण्याचं काम सर्वांना करावं लागणार आहे. आणि याबरोबर मुलांना एक गोष्ट सांगू का शेवटची? शीतल देवीला कोण ओळखतं सांगा बरं? कोण ओळखतं शीतल देवीला? कोणच नाही. यूट्यूबवर गेल्यानंतर ज्या मुलीला दोन्ही हात नाही आहेत, ज्या मुलीला दोन्ही हात नाही आहेत, जी मुलगी भारतातल्या जम्मू काश्मीरमधली आहे, ज्या मुलीने ऑलिम्पिकमध्ये पायाने नेमबाजीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं, त्या मुलीचं नाव शीतल देवी आहे. परमेश्वराने आपल्याला या गोष्टी प्रेरणा देण्यासाठी सांगितल्यात आणि स्वीकारल्या पाहिजेत. डी गुकेशला कोण ओळखतं सांगा बरं? ओळखता? सर्वजण ओळखता? त्यांनी काय स्वप्न बघितलं होतं आता प्रसादजींनी सांगितलं. बुद्धिबळामध्ये वर्ल्डमध्ये मला पहिले यायचं. कधी स्वप्न बघितलं होतं? लहान वयामध्ये. आता त्याचं वय किती आहे? 18. आणि स्वप्न कधी बघितलं होतं? 11. पूर्ण झालं का नाही? मग मोठी स्वप्न कोण बघणार? आई वडील. ते तर बघतात की आपल्या मुलाने खूप मोठं झालं पाहिजे. सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही हात वर करून सांगा की मी मोठा होणार, असा हात वर करून सांगा बरं सर्व विद्यार्थ्यांनी. मोठं होणार ना? मोठी स्वप्न बघणार? उभा राहा बरं तू. मोठं होऊन काय होणार? का रे सर? बस, धन्यवाद. म्हणून आज आपल्या सर्व मुलांसाठी नवीन स्वप्न या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण उपस्थित करून दिली, त्यांना संधी दिली. आपल्या सर्वांना खूप धन्यवाद देतो. रंगमंच आणि सर्वांची माफी मागतो. थोडं वाढदिवसाच्या कार्यक्रमामुळं अनेक मंडळी भेटण्यासाठी बाहेर येऊन थांबलेली, काही घरी थांबलेली आहेत. आपल्या सर्वांची परवानगी घेत असताना मावळ हा गोल्डन पीस आहे. तुम्ही मावळमध्ये आलात, मावळला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. मावळमध्ये देवेंद्रजींच्या माध्यमातून हुंदाई नावाची आंतरराष्ट्रीय कंपनी आलेली आहे. 50,000 जणांना प्रत्यक्ष रोजगार मिळणार आहे. म्हणजे एवढी मोठी कंपनी EVच्या माध्यमातून नवीन गाडी 2025ला या ठिकाणी आणत आहे. आणि आत्ता डॉक्टर साहेबांनी सांगितलं देवेंद्रजींना कलापिनीच्या संस्थेमध्ये आणायचं काम केलं पाहिजे. मी आपल्याला विश्वास देतो लवकरच देवेंद्रजी तळेगावच्या कलापिनी संस्थेमध्ये येतील, हा विश्वास देतो. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 5 तारखेला त्या ठिकाणी शपथ घेतलेली आपण पाहिलं. आणि दुसरी एक गोष्ट, भंडारा डोंगराव कोण गेलात का? तिथं मंदिर बघितलं का कसं काम चालू आहे? दुसरी एक गोष्ट सांगतो की त्या मंदिराच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातलं सर्वात मोठं मंदिर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचं उभं करतोय. जवळजवळ 150 कोटी लोकवर्गणीतून 60 कोटी रुपये खर्च आत्तापर्यंत झाला आहे. आणि पुढचं काम देखील त्या ठिकाणी लवकर पूर्ण होणार आहे. पालकांनी देखील मंदिरामध्ये त्या ठिकाणी जाऊन पाहावं की कसं मंदिराचं काम चालू आहे. आणि मावळमध्ये पवना धरणाच्या परिसरात कोण गेलात का?
गेला पवना धरणाचा आम्ही रिंग रोड केला प्रसादजी, आणि तो रिंग रोड असा झाला की अक्षय कुमारपासून सगळी मंडळी तिथे येतात. म्हणून अशा ठिकाणी आपण नक्कीच आपल्या मुलांना फिरायला घेऊन जावा. आपल्या सर्वांना खूप शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांची परवानगी घेऊन पुढील कार्यक्रमाला जायचं असल्यामुळं या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजेशजी म्हस्के यांनी आपलं मनोगत थोडक्यात व्यक्त करावं अशी मी विनंती करते. राजेशजी म्हस्के, ज्या कृष्णराव भेगडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमानी हा भव्य दिव्य. मला माहिती आहे उशीर खूप झालेला आहे आणि पुढचा कार्यक्रम पाहण्यासाठी सर्व आपण आतुर झालेला आहात, पण हा पण कार्यक्रम तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्यामधनं ज्या लोकांनी काही अचिव्हमेंट केलेली आहे त्यांचा सत्कार करणं आणि त्याच्यातनं प्रेरणा घेणं ह्या मुलांसाठी खूप गरजेचं आहे. म्हणून हा कार्यक्रम जो आहे, आज आपण जे पुरस्कार्थी आहे त्यांचा सत्कार केला. धन्यवाद डॉक्टर साहेब, विनायकजी, की आपण या कार्यक्रमासाठी जे आहे की थोडंफार सहकार्य करण्याची जी मला संधी दिली. आणि कृष्णराव भेगडे आणि कलापिनी ह्या संस्थेने मागच्या जवळजवळ 23 वर्ष सातत्याने की जी ही तरुण पिढी घडवण्याचा कार्यक्रम, जो हा सांस्कृतिक कार्यक्रम हा अथकपणे चालू ठेवलेला आहे. तर कलापिनी संस्थेचे आणि सर्व सभासदांचे जेवढे आभार मानू तेवढे कमी आहेत. या सर्व जे पुरस्कार्थी आहेत ते त्यांचं मी अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या नवीन वर्षासाठी आपल्या सर्वांना माझ्यातर्फे आणि कलापिनी संस्थेतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. वेळ झालेली आहे त्यामुळे जास्त आपला वेळ घेत नाही. धन्यवाद. कल्पना आहे की कार्यक्रमांची आपण वाट बघत असतो, पण मी तुम्हाला मनापासून सांगते, प्रसादनी सुद्धा हे सगळे सत्कार समारंभ शांतपणे ऐकलेत आणि म्हणून तो या खुर्चीत बसलाय. नुसतं नाटकात काम करायचं, स्टेजवर नाचायचं आणि मग घरी निघून जायचं असं नसतं. मोठं व्हायचं ना तर या सगळ्या प्रोसेसमधनं आपल्याला जावं लागतं आणि म्हणून ही प्रोसेस तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आणि त्याचा आनंद तुम्ही घेणं अपेक्षित आहे. यानंतर प्रमुख अतिथी गडसिंग सर यांना मी विनंती करते की थोडक्यात त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय रंगमंच उपस्थित रसिक प्रेमी, थोडक्यातचा अर्थ मला कळलेला आहे. खरं तर प्रमुख पाहुणे किंवा अध्यक्ष यांच्या वाट्याला हीच सिच्युएशन असते. आता फार काही विस्तृतपणे मी बोलत नाही, परंतु गेली 27-28 वर्ष मी या तळेगावकरांच्या सानिध्यात आहे आणि गेली 27-28 वर्ष मी ही कलापिनी संस्था अनुभवत आहे. तळेगाव नगरी किंवा मावळ हे फार सुसंस्कृत आणि उच्च श्रेणीतलं हे गाव आहे. त्याचं कारण असं आहे, या नगरीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, बाबासाहेब आंबेडकरांचं वास्तव्य, लोकमान्यांचं कर्तृत्व आणि रणरागिणी उमाबाई दाभाडेंचं शूरत्व याची ही भूमी साक्षी आहे. त्याचप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पदस्पर्शानं ही पावन झालेली एक सुसंस्कृत भूमी आहे. या सुसंस्कृत भूमीमध्ये अनेक बहुगुणी लोक या ठिकाणी जन्माला आलेली आहेत आणि त्यातच या भूमीला कलावंताची भूमी देखील म्हणून ओळखलं जातं. हे मी म्हणत नाही, 47-48 वर्षापूर्वी डॉक्टर शंकरराव परांजपेंनी ते ओळखलं आणि या ठिकाणी ह्या संस्थेची स्थापना केली. आणि सुदैव असं की या संस्थेचं नामकरण गोणी दांडेकरांनी केलं असं माझ्या वाचनात आलेलं आहे. म्हणजे केवढा मोठा इतिहास या संस्थेच्या पाठीशी आहे.
या भूमीमध्ये असलेल्या कलाकारांसाठी अशा प्रकारचं एखादं व्यासपीठ निर्माण करावं, त्यांच्या कलागुणांना वाव द्यावा, ते कलागुण विस्तृत करावेत आणि प्रसादसारखे असंख्य दिग्गज कलाकार निर्माण करावे या उद्देशापोटी त्या डॉक्टर शंकरराव परांजपेंनी हे संस्था स्थापन केली. मी त्यांना कैलासवासी म्हणणार नाही. त्याचं कारण असं आहे, या कलापिनीमध्ये त्यांचा संपूर्ण अंश आहे आणि तो जिवंत आहे. म्हणून शंकरराव परांजपे हे आजही आपल्यामध्ये अस्तित्वात आहेत, म्हणून मी त्यांना कैलासवासी म्हणणार नाही. दुसरी गोष्ट, हे कलापिनीचं हे कार्य वंशम परंपरेनं चाललेलं आहे आणि तेही डॉक्टर पिढीकडनं चाललेलं आहे. मला तर असं वाटतंय की एखादी अशी नामांकित संस्था उभा करायची आणि ती यशस्वी करायची म्हणजे त्याला मेडिकल क्षेत्रातला डॉक्टर असावा लागतो, असा थंबरूल या परांजपे फॅमिलीने निर्माण केलेला आहे. आता या कलापिनीला खरं तर मी पूर्वी म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे ही कलापिनी म्हणजे एक सांगीतिक क्षेत्रामध्ये म्हणजे व्यासपीठ निर्माण करून देणारी संस्था असं माझी ओळख होती. परंतु मी त्या कलापिनीच्या ग्रुपवरती आहे. त्या कलापिनीच्या ग्रुपवरती अनेक पेपरमधली कात्रणं मी वाचतो. ते वाचल्यानंतर लक्षात आलं की हे संगीताव्यतिरिक्त देखील व्यक्तिमत्व विकासाच्या क्षेत्रामध्ये यांचं पाऊल आहे किंवा यांचं भाग आहे. म्हणजे लहान मुलांच्या चित्रकलेच्या स्पर्धामध्ये यांचा भाग आहे. अगदी चांगल्यापैकी साहित्य घडवण्यासाठी म्हणजे कविता वाचन, चित्रकला यासारखे अनेक उपक्रम ही संस्था करते. मला आश्चर्य वाटतंय की या संस्थेमध्ये या सगळे उपक्रम करण्यासाठी म्हणजे त्यांचे सांगीतिक क्षेत्रातले तर 10-15 उपक्रम आहेतच. या प्रकारचे उपक्रम करण्यासाठी यांच्याकडे मनुष्यबळ कुठलं येतंय? तर मित्रहो, एखादी संस्था अशी नावारूपाला आणायची असेल तर त्यासाठी अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत म्हणजे काय म्हणतो डिव्होशनल मनुष्यबळ असावं लागतं. आणि ते डिव्होशनल मनुष्यबळ मिळवण्यासाठी जे काही प्रयत्न करावे लागतात, जो काही प्रामाणिकपणा पाहिजे, जी काही कळकळ पाहिजे, आत्मीयता पाहिजे, ती आत्मीयता त्या संस्थापकाच्या अंगी असली पाहिजे. आणि ते सगळे गुण आमच्या डॉक्टर अनंत परांजपे यांच्यामध्ये मला दिसून येतात. त्यामुळंच एवढं प्रचंड मोठं अगदी म्हणजे इकडं बकरे सर म्हणजे योगाचे म्हणजे हास्ययोग क्लब चालवतात. म्हणजे या कलाकारांचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुस्थितीत ठेवण्यासाठी म्हणून ते योगाचे क्लास देखील या ठिकाणी चालवतात. विनायकराव म्हणजे अभ्यंकर आहेतच, सहस्रबुद्धेताई आहेत, अगदी झेंडे सर आहेत. हे सगळी मंडळी अगदी जीव तोडून, एवढंच नाही विनय आहे, तो आमचा अविनाश आहे, हे असे अनेक लोक या संस्थेची अगदी माझी स्वतःची संस्था असं म्हणतात. त्याला कारणीभूत म्हणजे आमचे डॉक्टर परांजपे. मित्रहो, आता म्हणजे किती कौतुक करावं किंवा काय म्हणजे काय करावं याच्यासाठी माझ्याकडे शब्द नाही आहेत. परंतु वास्तविक आता एक संगीत करंटा एक व्यक्ती असतानाही डॉक्टरांनी आणि त्यांच्या या म्हणजे या संस्थेने मला या ठिकाणी प्रमुख पाहुणे या नात्यानं प्राचारण केलं आणि मला त्याची संधी दिली. खरं तर गेली वर्षभर या विविध प्रायोगिक नाटक आपण इथे सादर केलेले होते. 2025ची आपण मेंबरशिप सुरू करत आहोत. तर यासाठी पहिले मेंबर्स श्रीयुत मिलिंद खडक्कर हे झालेले, मी त्यांना रंगमंचावर येण्याची विनंती करतो. व डॉक्टर विशिष्ट पुरस्कार मिळालेला आहे की जो सेंट्रल गव्हर्नमेंटतर्फे रेल्वेतर्फे त्यांना देण्यात. तर आपण रंगवर्धन या उपक्रमात सहभागी व्हावं व 2025 कॅलेंडर्समध्ये कलापिनीविषयी होणारे विविध कार्यक्रम वर्षभरात बालभवन, कुमार भवन, स्वास्थ्य योग, कलापिनी, कलामंडळ, रंगवर्धन, फिल्म कर्ब या विविध शालेय स्पर्धा होतं. मान्यवरांना विनंती करतो की आपण कलापिनी कलादर्शकाचे उद्घाटन करावं व प्रकाशित करावं. या कार्यक्रमात सिद्धार्थ बेगडे या आले असतील तर त्यांना मी रंगमंचावरती येण्याची विनंती करतो. सिद्धार्थ बेगडे, सर्व जाहिरातदार यांच्या वतीने आपण त्यांचा सत्कार करत आहोत. मगाशी केअरिंग हँडचा जो उल्लेख झाला त्याच्या मदतीसाठी
दिनांक 7 जानेवारी रोजी सुप्रसिद्ध हास्यजत्रा कलाकार समीर चौगुले यांचा एकपात्री कार्यक्रम याच मंचावर होणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो. कलादर्शिकेचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि या कॅलेंडरमध्ये कलापिनीचे वर्षभरात होणारे सर्वच कार्यक्रम दिलेले आहेत. तेव्हा सर्वांनी कलापिनी कलामंडळाचे सभासद व्हावं व जाताना डोर